आज आपण वन पीस गाऊनची कटिंग बघणार आहोत. तर आपला हा कपडा आहे 5 मीटरचा. त्याचे आपण 4 फोल्ड करून घडी घालून घेतलेले आहे. 1 2 3 4. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला हा त्रिकोणामध्ये कपडा फोल्ड करून घ्यायचा. अम्ब्रेला कटिंग मध्ये वन पीस आहे हा. आपल्या ड्रेसची फुल उंची आहे 56 इंच. कमर उंची आहे आपली 15 इंच. 56 ही पूर्ण उंची आहे आणि कमर उंची आहे 15 इंच. त्याच्यामधून आपण 15 कमी केले पूर्ण उंचीतून, तर राहतात 41 इंच. तर आपला खालचा जो पूर्ण वन पीस कमरेपासून खाली जो येणार आहे घेरदार, तो येईल 41 इंचाचा. आणि कमर घेरा आहे याचा 38 इंच. 38चा आपल्याला 6वा भाग काढायचा आहे. मग घेरा आहे त्याचा 6वा भाग येतोय 6.3 इंच. 3 सेंटीमीटर. 6 इंच आणि 3 लाईन्स म्हणजे 6.3 सेंटीमीटर. तर आपण पूर्ण उंचीतून 15 इंच कमर उंची मायनस केली होती, तर आपली आलेली आहे 41 इंच. म्हणजे खालचा जो घेरा आहे आपला, तर तो येणार 41 इंच. 41 वर एक मार्किंग केलं आपण. थोड्या थोड्या अंतरावर 41 इंचाची मार्किंग करतोय. तर असं राऊंड शेप मध्ये आपण 41 इंचाची मार्किंग करून घेतली. आता कट करून घ्यायचे. आपल्याला हा गोलाकार छोटावाला कमरेचा तो पण भाग कट करून घ्यायचा. कमर उंची आहे आपली 15 इंच. त्यामध्ये 1 इंच वाढून घेतोय आपण, म्हणजे 16. फ्रंट बॉडी काढायची आपल्याला 16 इंच. त्यानंतर आपलं पूर्ण शोल्डर आहे 15. बॅक नेक हा क्लोज आहे म्हणून आपल्याला 15च्या निम्मे 7.5 इंचावर एक मार्किंग करायची. तसंच मोंडा पण 7.5 इंच. तर आपल्याला इथे घ्यायचं आहे छाती घेराचं मेजरमेंट. छाती घेरा आहे 41. 41चा चौथा भाग 10.25 येतोय. तर 10.25 वर एक मार्किंग आणि तिथून पुढे 2-2.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचे आहे टॉपसाठी. मोंड्यातील आकार 1 इंचावर 1. आणि हा बंद गळा असल्यामुळे बॅक साईडचा थोडासा आतल्या साईडनी फ्रंटचा आकार देऊन घ्यायचा. मोंड्यातील अर्धा इंच शोल्डर उतार. आणि गळा रुंदी जी आहे आपल्या नेकची 3 इंच असणार आहे. पुढचा गळा हा 7 इंच. राऊंड शेप मध्ये. तसंच आपण 1 इंच वरती घ्यायचं फिटिंगच्या साईडनी. आणि इथे टक्स येणार आहे, त्या टक्स पर्यंत थोडं क्रॉस लाईन, म्हणजे जरी आपलं पोट वगैरे असेल तर हा भाग खाली दिसत नाही म्हणून 1 इंच वरती घ्यायचा आहे. आणि हा असं सरळ. हा बॅक पार्ट आणि हा पुढचा पार्ट. हा जो घेर आहे त्याला थोडासा कमी पडलेला आहे कापड. हा उरलेलं कापड आहे. आपण बरोबर जिथून आपला कपडा कमी पडलाय त्या ठिकाणी ठेवून घ्यायचा आणि कट करायचं आहे. आतापर्यंत जो आपण कट केला तो होता स्लीवलेस. लर होती ती आतमधली. आणि वरती जे आहे आता हा कपडा येणार आहे, तर जॅकेट बनणार आहे या कपड्याचं. तर आपल्याला सेम कट करायचं आहे अम्ब्रेला मध्येच. याची वरचा जो अस्तर होता साठीचा त्यामध्ये जेवढा घेतला होता 6.3 इंच, तोच कमरेचा 6वा भाग इथे टाकून घेतोय. तसंच आपल्याला आपली हाईट आली होती 41 इंच, तशीच 41 इंचाची एक मार्किंग करायची. 41 हा राऊंड करून घ्यायचा आणि कट करायचा आहे. घेरा आपण कट करून घेऊ. बाही लांबी आहे आपली 10 इंच. 2 इंचाचं पुढे पट्टी लावायची आहे प्लेन मध्ये म्हणून आपण 10 इंचावर एक मार्किंग करतो. बलून असल्यामुळे 5 इंच वरती वाढून घेतले आपण. आणि ही रुंदी घेताना आपलं छाती घेरा आहे आपला 41, म्हणजे 10.25 इंचाची आपली फिटिंग होती. 10.25 इंच. पण आपल्याला प्लेट्स असल्यामुळे आपण 2 इंच तरी वाढून घेतोय, म्हणजे 12.5 झाले.
हा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आपली बाही लांबी आहे 10. 10 मधून 2 इंच कमी केल्यानंतर हे पट्टा येणार आहे खाली प्लेन मध्ये. 10 इंचाची मार्किंग. 10 इंचाच्या मार्किंग पासून खाली आपल्याला बाहीचा उतार द्यायचा आहे 3 इंच. इकडे शिलाई मार्जिन ठेवायचे 2 इंच. त्यानंतर उरलेला जो भाग आहे बाहीचा 10 इंचाचा, तिथून आपल्याला हाफ करून घ्यायचे 5 इंचावर आणि इथून 1 इंच खाली घेऊन राऊंड शेप द्यायचा. बाहीचा असा आकार काढून घ्यायचा. त्याला इथे येणार आहे प्लेट्स, तर 1 इंच मध्ये घेऊन क्रॉस लाईन. हा जो एक्स्ट्राचा कापड आहे त्याच्या प्लेट्स येणार आहेत अशा आणि वरती पण. या वन पीस ड्रेसला कॉलर असल्यामुळे आपण बॅक नेक हा अर्धा इंच कट केलेला आहे. तसाच हा फ्रंट नेक जो आहे तो 2.5 इंचाचा कट केलाय राऊंड शेप मध्ये. आपण आता इनरची कटिंग करून घेतली होती, तर हा फ्रंट बॉडी पार्ट आहे. तर आपण याचं स्टिचिंग बघूया आता.